तुमचा जो नातू आहे 10 महिन्याचा तो सुखरूप तुमच्या कुशीत आलेला आहे. काय सांगाल, काय असेल पहिली प्रतिक्रिया? नातू मिळाला, सुखरूप घरी आला, ते चांगलं झालं. पण नातू आल्यानंतर त्याला पाहिल्यानंतर मला माझ्या लेकीच माझ्या घरात, माझी मुलगीच माझ्या घरात आली असं मला वाटलं. त्यामुळं क्षणभर माझ्या लेक गेल्याचं दुःख थोडंसं कमी झालं नातवाकडं बघून. कुठं होतं नातू आणि कसं मिळाला? कुठं होता ते मला नाही माहिती, पण एक त्रस्त व्यक्तीने वानेर हायवेच्या तिकडं अनोळखी व्यक्तीने इस्माने ते आमच्या भावाकडे दिला आणि देऊन लगेच गेला तो निघून. खरं तर तो जो निलेश चव्हाण आहे त्यानं पिस्तूल दाखवून तुमच्या भावाला देखील पिस्तूल दाखवलं नाहीये, तो त्याच्या कमरेला पिस्तूल होता. तो सारखा हात वर खाली करत होता आणि आमची लोक 4-5 लोक होती. त्यातमध्ये वैष्णवीचे चुलत सासरे होते, प्रकाश हागवणे, त्यांची मुलगी होती मयुरी काहीतरी नाव होतं तिचं, आणि मोहन कसपटे, उत्तम बैरट, एवढे लोक. आता काय मागणी काय असेल? आता मागणी तक्रार देणार आहात निलेश चव्हाणच्या विरुद्ध? हो ना, आज तक्रार पण द्यायला गेलेले आहेत आमचे भाऊ. तक्रार देणार निलेश चव्हाणची. आणि दुसरी गोष्ट अशी की हे जे 2 बाहेर आरोपी आहेत दोन्ही, त्यांना लवकरात लवकर अटक करावी ही माझी मागणी आहे. सकाळी दादांचाही फोन आला होता, दादाही बोलले फोनवरती, त्यांनी धीर दिला. सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत असंही त्यांनी सांगितलं आणि 2 दिवसात तेही येतो म्हटलं. काका, माझा एक प्रश्न होता. एका अहवालानुसार जवळपास 900 ते 950 असे सेम प्रकारचे गुन्हे आहेत, हुंड्यासाठी मुलींचा बळी दिला जातो. तर माध्यमांच्या मार्फत तुमचं काय आव्हान असेल अशा मुलींच्या आईवडिलांना जिला त्रास होतोय, सासरी आणि तिची छळवणूक केली जाते, माध्यमांच्या मार्फत तुम्ही काय आवाहन कराल? मुलींना माझं एकच सांगणं आहे, आव्हान आहे, मुलींना प्रेमात पडताना विचार करून समोरचा मुलगा कोण आहे, काय आहे, त्याची परिस्थिती काय, त्याची वागणी कशी, त्याची बोलणी कशी, त्याचं बॅकग्राऊंड काय, हे सगळं पहिलं तपासून पहा. कोणी तुम्हाला भुरळ घालून माझ्यासारख्या मुलीला जसं हे केलं तसं तुम्हालाही असे काही प्रकार घडतील. म्हणून तुम्हाला एक माझी कळकळीची विनंती आहे की अशा गोष्टी करताना एकतर मुळात प्रेमात पडू नका. आईवडिलांच्या विचारात, आईवडिलांचा सल्ला घेऊन, आईवडिलांना सांगून तुम्ही समोरच्या मुलाशी लग्न करा. आईवडील सांगतील त्याच्याशी करा, तुम्हाला जो आवडत असेल त्याच्याशी करा, पण जे काय असेल ते विचारपूर्वक करा, असं माझं मुलींना सांगणं आहे. काका, तुमचं बाळ तुमच्याकडे परत आलंय, मात्र त्या बाळाची प्रकृती आता सध्या कशी आहे? बाळाची प्रकृती खराब आहे, ते खराब झालेलं आहे. आज आमच्याकडे आल्यापासून त्याने काही खाल्लेलं नाही, ते रडतंच आहे. आता त्याला दवाखान्यात घेऊन माझे मिसेस आणि आमचे एक पाहुणे आणि माझा मुलगा त्याला दवाखान्यात घेऊन चाललेला आहे.